मित्रांनो एस-एम-सी आणि आय-सी-टी लर्निंगचा हा आपला 15वा व्हिडिओ आहे. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवरती एकदम नवीन असाल तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपण एक 60 दिवसाची लर्निंग जर्नी स्टार्ट केली ज्यामध्ये आपण एस-एम-सीचं आणि ॲडव्हान्स आय-सी-टीचं खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज मराठी भाषेमधून आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून देतो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलच्या कोर्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे तुम्ही मागचे झालेले सगळे 14 लेक्चर 1 बाय 1 बघू शकता. तुमचे जेवढे काय ट्रेडिंगला धरून डाऊट्स असतील ना, की मार्केट फसवतं, मार्केटमध्ये मी अजूनपर्यंत लॉसेस करतो आहे, तर त्याचं विथ लॉजिक एक्सप्लेनेशन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओ तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गॅप्स ह्या आपल्या पुढच्या कन्सेप्टला चालू करतो आहे मित्रांनो. मी तुम्हाला या अगोदर बायच्या व्हिडिओमध्ये मार्केट कशाप्रकारे वर्क करतं, POI टू लिक्विडिटी आणि लिक्विडिटी टू POI हे तुम्हाला सांगितलं होतं. नॉर्मली बघा, तुम्ही अगदी बायस अजूनही वापरत असाल तरी देखील तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व झाली असेल की तुम्ही कधी जर ट्रेड घ्यायला गेलात आणि समजा तुम्हाला असा एखादा POI दिसला. आता POI म्हणजे काय असते, तर पॉईंट ऑफ इंटरेस्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर्स भेटण्याची शक्यता असते किंवा ज्या ठिकाणून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता मार्केटमध्ये बरेचसे ट्रेनर असे आहेत मित्रांनो जे तुम्हाला सांगतील की जर तुम्हाला FAG दिसला तर तिथून मार्केट शुअर शॉर्ट रिव्हर्स होतं, किंवा तुम्हाला एखादा कोणता गॅप दिसला किंवा एखादा ऑर्डर ब्लॉक दिसला की मार्केट तिथून रिव्हर्स होतं. तर मित्रांनो हे सगळं थोतांड आहे. मार्केट हे प्रोबॅबिलिटी चालतं हे तुम्हालाही माहिती आहे. बट तुमच्या मागे एक लॉजिक असतं आणि हे जे POI किंवा हे जे गॅप्स असतात ते फक्त तुम्हाला बड्या प्लेयर्सचे, मोठ्या लोकांचे फुटप्रिंट्स देण्याचे काम करत असतात. ठीक आहे. आता फुटप्रिंट्स म्हणजे काय, की त्यांनी त्या ठिकाणी ऑर्डर्स घेतलेले असतात किंवा जे तुमचे जे ट्रॅप झोन्स आहेत ते ठिकाणी ते प्ले करत असतात. हे सगळं शोधण्याचं काम हे POI किंवा गॅप्स करत असतात. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही बायस वापरून तुमचं ट्रेडिंग करत असता आणि एखाद्या पॉईंटला तुम्हाला एखादा POI आला, तर POI 2 प्रकारचे आहेत. कोणते कोणते, त्यामध्ये एक ब्लॉक्स येतात आणि एक गॅप्स येतात. तर जर कोणताही POI एखाद्या पॉईंटला आला तर तिथून तुम्हाला एक शुअरिटी असते की मार्केट या ठिकाणून रिव्हर्स होऊ शकतं. ठीक आहे. तर बाकी सगळ्या गोष्टींचा तुमच्या डोक्यात जो आत्तापर्यंत नॉलेज असेल POIला पकडून किंवा या गोष्टींना पकडून, ते सगळं काढून टाकायचं आहे आणि या व्हिडिओनंतर तुमचा पूर्ण व्ह्यू या मार्केटकडे बघण्याचा बदलून जाईल मित्रांनो. ठीक आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 5 गॅपचे टाईप मी मेन्शन केलेले आहेत. आता याची आपण थिअरी कन्सेप्ट पूर्ण समजून घेऊयात आणि याला चार्टवरती देखील बघूयात. बेसिकली जेव्हा कधी तुम्ही गॅप्स बघत असता मित्रांनो, त्यावेळी गोष्ट लक्षात घ्या, कधी गॅप्स हे फक्त तुम्हाला पुलबॅक घेऊन मार्केट तुमच्या इम्पल्सिव्ह मुवमेंटकडे कधी जाईल. इम्पल्सिव्ह मुवमेंट म्हणजे काय असते, एखादी अशी स्ट्रॉंग मुवमेंट मार्केटमध्ये येते, ती असते इम्पल्सिव्ह मुवमेंट. तर त्या मुवमेंटकडे तुम्हाला कसं घेऊन जाता येईल याचं काम दाखवण्याचं काम हे गॅप्स करत असतात. ठीक आहे. आता पहिला जो गॅप आहे मित्रांनो त्याला FVG म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप असं म्हणलं जातं. आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा तुम्ही बघाल मार्केटमध्ये जास्तीत जास्त शिकवला जातो आणि जास्तीत जास्त तयार होणारा गॅप आहे. मार्केटमध्ये FVG झाला की मार्केट फिरलं अशा लोकांची धारणा झाली, बट ते खूप चुकीचं आहे. नॉर्मली विचार करा, असा एक वेव चालला आहे मार्केटमध्ये वरच्या दिशेला आणि ही वेव आहे. ठीक आहे. आता या वेवमध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी तुम्हाला FVG दिसू शकतो. प्रत्येक कॅन्डलच्या मध्ये एक एक गॅप दिसू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही हा प्रत्येक FVG मार्क करत बसणार आहे का, तर नाही. तर त्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, त्यासाठी काही गोष्टी बघाव्या लागतात. त्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल. जिथे कुठे लाईव्ह चार्टवरती असं एक्झाम्पल दिसेल त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगून देईन की या ठिकाणी तुम्हाला हा गॅप जो दिसतोय तो कन्सिडर करायचा आहे की नाही करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, हा जो FVG आहे तो नॉर्मल 3 कॅन्डलच्या मधून बनत असतो. 3 कॅन्डलच्या मधून म्हणजे कसं, ही पहिली कॅन्डल समजा आता मार्केट अप ट्रेंडमध्ये, ही पहिली कॅन्डल हिरवी, दुसरी कॅन्डल मधली पण हिरवीच पाहिजे आणि तिसरी कॅन्डल कोणत्याही कलरची चालते. आणि पहिली कॅन्डल पण असं काही कंपल्शन नाही की हिरवीच पाहिजे, कोणत्याही कॅन्डलची असेल तरी चालून जाते. बट हे कंपल्शन आहे की मधली कॅन्डल तिचा कलर ट्रेंडच्या सोबतचाच पाहिजे. समजा वर चाललं आहे मार्केट तर हिरव्या कलरचीच कॅन्डल पाहिजे. हा झाला FVGचा रूल. ठीक आहे. आता जर डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट येत असेल तर सेम वाईस वर्सा इथे रेड कॅन्डल जी बनली आहे तिचा कलर हा रेडच पाहिजे. ठीक आहे. असं नाही की हा कलर हिरवा झाला आणि तुम्ही इथे FVG मार्क केला, नाही. पहिल्या 2 कॅन्डल भले दुसऱ्या कलरचा असू द्या किंवा अशी जरी कॅन्डल असेल अशी तरी चालून जाईल. बट या कॅन्डलमध्ये गॅप पाहिजे 3 कॅन्डलमध्ये. ठीक आहे. आणि मधली कॅन्डल हा ट्रेंडच्या कलरच्या सोबत पाहिजे. ऑलराईट. ठीक आहे. आता बघा, अजून एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे. पहिली कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल या कॅन्डलमध्ये तुम्हाला असा गॅप दिसला पाहिजे. आता तो गॅप एवढा असेल, एवढा असेल, एवढा असेल, मॅटर करत नाही.
बट तो गॅप असला की तो FVG मार्क होत असतोय. ऑल राईट, आता तुम्हाला याची कन्सेप्ट कळली थिअरॉटिकल. आता याच्यामध्ये सायकोलॉजी काय असते तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये काय असते, मोठे प्लेयर जे असतात ना, जेव्हा ते मार्केटमध्ये ऑर्डर टाकते त्यांच्या, तेव्हा काउंटर ऑर्डर जे असतात ना, म्हणजे त्यांना जेवढ्या गरजेचे आहेत तेवढ्या ऑर्डर त्यांना मिळत नाहीत, तर त्या काउंटर ऑर्डर भरायच्या बाकी राहतात. ठीक आहे, त्यामुळं काय होतं, ह्या काउंटर ऑर्डर भरण्यासाठी मार्केट परत त्या FVGला येतं आणि तिथून त्या सगळ्या ऑर्डर फिल केल्या जातात आणि परत वर जात असतं. ठीक आहे, हे नॉर्मल त्याच्यामागची थिअरी आहे. आता नॉर्मली विचार करा ना, तुम्हाला सपोज 1000 किलो ॲपल हवेत, एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेलाय आणि तुम्हाला तिथे 500 किलोचीच क्वांटिटी अवेलेबल भेटते. तुम्ही काय करता, ती जे काय मिळते 500 किलो तेवढं घेता, परत जाता आणि अजून कुठे 500 किलो मिळते का ते बघत असता. एकतर तुम्हाला ती परत येऊन त्याच मॉलमध्ये मिळू शकतं किंवा तुम्ही कुठेतरी दुसरीकडच्या एखाद्या पॉईंटवरून ते तुम्ही बाय करू शकता. मार्केट सेम असं वर्क होतं. ठीक आहे, असं नाही की ते परत त्याच मॉलमध्ये येऊन तिथूनच खरेदी केलं पाहिजे, नाही. त्यामुळे मी म्हणतो की हाच FVG वर्क करेल परत, असं नाही. बट येस, तुम्हाला तिथे फुटप्रिंट सोडलेले मिळतात की मला या ठिकाणी कमी ऑर्डर मिळाले आहेत, मी या ठिकाणी परत येऊ शकतो. आणि हे बड्या प्लेयर्सचं फुटप्रिंट शोधण्याचं काम म्हणजे FVG. ठीक आहे, आता बघा, मगाशी जसं मी सांगितलं की एका मुवमेंटमध्ये जर खूप जास्त FVG तयार झाल्या तर काय केलं जातं, तर पहिला आणि शेवटचा FVG कन्सिडर केला जातो. हा पॉईंट मेन्शन करून ठेवा का तुम्ही लिहून ठेवू शकता. समजा आता या ठिकाणी 3 FVG इथे अशा बनलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी पहिली आहे ही वाली आणि ही वाली तिसरी, किंवा तुम्ही असं कन्सिडर करू शकता वरून खाली. आता अप ट्रेंड आहे ना, तर हा पहिला आणि हा तिसरा, या दोनपैकी एकला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची. ही कुठेही येऊ शकतं, यामध्ये इथे येऊन मार्केट जाऊ शकतं किंवा पहिल्यापासून जाऊ शकतं. ही एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि याला पॉईंट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही पीस विसरणार नाही. ऑल राईट, आता FVGचा तुम्हाला विषय मी इथे सांगितलेला आहे. आता याला थोडं आपण चार्टवरती बघूयात की कशा प्रकारे हा FVG वर्क होऊ शकतो. तर मी याला 15 मिनटामध्ये कन्वर्ट करतो किंवा 1 तासामध्ये आपण याला कन्वर्ट करूयात आणि बघूयात आपण की FVG कसा असतो आहे. आता बघा, या ठिकाणी समजा मार्केट आलं आहे आणि हा एक इथे FVG आहे. ऑल राईट, हे बघा इथे मोठा, तर या FVGला रिस्पेक्ट करून मार्केट इथे वर गेलेलं आहे. अजून बघा, जेवढे तुम्हाला FVG दिसत आहेत त्या ठिकाणी ते वर्क होते. आता तुम्हाला FVG जसं सांगितलं तसंच आहे बघा. इथे पहिली कॅन्डल, मधली कॅन्डल कलरचीच पाहिजे आणि तिसरी कॅन्डल, ह्या दोन्ही कॅन्डल पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डलच्या मध्ये गॅप म्हणजे हा FVG. ऑल राईट, आता इथे बघा ही वाली FVG तयार झाली. ठीक, आता हा वाला FVG पण इथे टॅप करून मार्केट परत रिव्हर्स वर गेलेलं आहे. जेवढे तुम्हाला दिसतात ना तेवढे सगळे तुम्ही इथे मार्क करून ठेवू शकता. आता इथे बघा, ही पहिली हिरवी कॅन्डल, मध्ये गॅप, आणि ही तिसरी कॅन्डल, या दोघांच्या मध्ये गॅप दिसतोय. हा तुम्ही जर मार्क केलात तर बघा या ठिकाणी देखील मार्केट आलेलं आहे आणि परत खाली गेलेलं आहे. आता आपण ब्लॉक्स कंप्लीट केल्यामुळे तुम्हाला इथे रिलेट करायला सोपं जात असेल की FVG प्लस ऑर्डर ब्लॉक मार्केट किती स्ट्रॉंग रिव्हर्सल देते बघा. तर तुम्हाला फक्त हे शोधायचं आहे, तुम्हाला लाईव्ह. आता इथे बघा, तुम्हाला ते एक्झाम्पल पण आपल्याला सापडलं. मी काय बोललो होतो की प्रत्येकच FVG वर्क करतो असं नाही. आता बघा, या ठिकाणी FVG बनला आहे. ऑल राईट, परत जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी FVG बनला आहे. ठीक आहे, नाही ॲक्च्युली थोडं चुकलं मार्किंग करताना, कारण ही जी एक कॅन्डल आहे या कॅन्डलच्या आतमध्ये एवढे सगळ्या कॅन्डल बनलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळं हा FVG मार्क नाही होणार कारण तो व्हॅलिड नाही आहे. आणि ही कॅन्डल जी आहे ती कॅन्डलनंतर हा वाला FVG मार्क होईल, हा एक FVG. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल, या कॅन्डलमध्ये त्यानंतर ही कॅन्डल येते, मग हा एक FVG इथे तयार झाला. ठीक, आता तुम्ही बघू शकता किती FVG बघा, 1-2 FVG झाले. अजून कोणते एखादा मिळतो FVG बघूयात आपण. हा वाला FVG बघा या ठिकाणी. ऑल राईट, तर तुम्ही बघा एवढ्या झोनमध्ये 3 FVG तयार झाले. आता हे मी डिलीट करतो, हा FVG नाही आहे, हा एक कॅन्डलचा पूर्ण एरिया होता. तुम्ही बघू शकता मी काय सांगितलं होतं, पहिला किंवा तिसरा हा FVG टॅप होऊ शकतो. जर वरून कन्सिडर केलं तर हा पहिला होतो आणि हा शेवटचा म्हणजे तिसरा होतो. तर त्यानं काय केलं, हा वाला FVG टॅप करून मार्केट परत वर गेलेला आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यावाल्याला रिस्पेक्ट दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. आता तुम्ही विचार कराल की यामध्ये हा देखील एक FVG आहे, इथे बघा इथे, तर याला देखील बघा रिस्पेक्ट करून ते वर गेलेलं आहे पहिलावाला. जर इथे पहिला कन्सिडर केला तर याला देखील वर रिस्पेक्ट करून गेलेला आहे. तर तुम्हाला हे शोधायचे. आता तुम्हाला विचार पडला असेल की हे दिसतायत, मी शोधतोय, हे इथपर्यंत ठीक आहे, बट कसं शॉर्ट कळणार की हाच वर्क होईल किंवा कोणता दुसरा वर्क नाही होणार. तर त्यासाठी तुम्हाला बायससोबत याला अलाइन करायला लागेल. तर बायचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो तुम्ही जर याच्यासोबत मॅच केला तर तुम्हाला हे खूप चांगले स्ट्रॉंग कन्व्हिक्शन देऊ शकतं. आता हा जो FVG आहे, हा बघा, हा वाला FVG या ठिकाणी असा बनला आहे. हा FVG या ठिकाणी टॅप होऊन मार्केट परत रिव्हर्स खाली आलेला आहे. तर
कोणता एफ जी वर्क होईल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपली 1 and 3rd ही थेअरी मॅच करायची आणि कुठल्या डिरेक्शनला मॅच होईल हे बघण्यासाठी तुम्हाला बायचा व्हिडिओ हे बघावं लागेल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा एफ जीचा फंडा बऱ्यापैकी समजला असेल. आता आपण दुसरा गॅप बघतोय मित्रांनो. आपण जसं जसं पुढे जाणार ना आता तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी रिलेट होत जातील एकमेकांसोबत. फक्त एफ जीच मॅच करत बसलं तर तसं नाही. काय होतं कधी कधी, आता त्या दिवशी एक ट्रेड मी लाईव्ह टाकला होता. आता अनफॉर्च्युनेटली इंस्टाग्राम काही कारणास्तव टेक्निकल एररमध्ये बंद झालं आहे, नाहीतर तुम्हाला ती रील बघायला मिळाली असती. मी हा जो BPR झोन आहे ना हा वापरून त्या ठिकाणी ट्रेड घेतला होता. तर असं नाही की तुम्हाला एफ जी बघितला ट्रेड भेटला आणि त्यानंतर तुम्ही एंट्री घेतली, नाही. तुम्ही एफ जी सोबत BPRला पण मॅच करू शकता. BPR सोबत तुम्ही गॅप इम्बॅलन्सला पण मॅच करू शकता. तर हे जिथे दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला ते मॅच करून बघायचे आहेत. आता आपण दुसरा गॅप बघतोय तो म्हणजे BPR. तर मित्रांनो BPR गॅप काय असतोय, त्याला बॅलन्स प्राईज रेंज असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता हा गॅप खरं तर एफ जीपेक्षा पण जास्त पॉवरफुल असतो. त्याचं कारण काय आहे, इथे बघा हा वाला एक एफ जी बनला आहे अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे. आणि परत रिव्हर्सलमध्ये एक दुसरा एफ जी बनला आहे. ठीक आहे, हा वाला. तर या दोन्ही एफ जी जर एकमेकांसमोर आले ना आणि त्यांच्यातला जो ओव्हरलॅपिंग एरिया असतो म्हणजे एकमेकांवर समजा शिफ्ट झाले आणि जो मधला गॅप एरिया राहतो ओव्हरलॅपिंग, तो म्हणजे असतो BPR. ठीक आहे. ओव्हरलॅपिंग म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता सामायिक एरिया दोघांमधला मॅच होणार. ठीक आहे. आता याला आपण थोडंसं चार्टवरती बघूयात, म्हणजे जर आपल्याला चार्टमध्ये दिसला तर तो इझी जाईल खूप जास्त चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. फक्त बघायचं थोडंसं याला की कुठे दिसला तर त्या ठिकाणी मार्क करून ठेवायचा आणि जेव्हा मार्केट त्या BPRला येतं त्यावेळेस तिथून चांगलं मोमेंटम आपल्याला देऊ शकतं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा वाला, या ठिकाणी हा वाला एक एफ जी आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा हा वाला एफ जी झाला आहे आणि त्याच्या खाली दुसरा डाऊन ट्रेंडमध्ये हा वाला एक एफ जी झालेला आहे. ठीक आहे. हा वाला, हे दोन्ही आपण मार्क केले. आता काय या दोघांमधला कॉमन एरिया कोणता आहे तो बघायला लागेल आपल्याला. तर हा वाला आणि हा वाला एवढा हा कॉमन एरिया आहे. ठीक आहे. हा जर पुढे असा एक्सटेंड केला, आता ऑलरेडी मार्केट ऑल टाईम हाईचं आहे वाटतं ते, या लेवलपर्यंत मार्केट अजून आलेलंच नाही. ठीक आहे. जर आलं तर हा BPR देखील वर्क होऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. किंवा ज्या त्या वेळेच्या बायसनुसार हा वर्क होऊन जाऊ शकतो. आता याला मी सोडून देतो, पण आपण थोडंसं मागं जाऊन बघूयात. म्हणजे जिथे मार्केट ऑलरेडी आलं होतं त्या ठिकाणी आपण बघूया कुठे आपल्याला हा मिळतोय का एखादा BPR झोन. आणि मोस्टली मार्केटमध्ये एफ जी बनत असतात, BPR जास्त बनत नाहीत. जेव्हा जेव्हा बनतात त्यावेळेस स्ट्रॉंग ते वर्क होत असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण बघूयात. ऑलराईट. आता या ठिकाणी बघा एक BPR मित्रांनो बनलेला आहे. ही वाली कॅन्डल आली, हा वाला एक एफ जी होता आणि त्यासोबतच ही कॅन्डल आणि ही वरची मोठी कॅन्डल आणि याच्यानंतर डायरेक्ट ही कॅन्डल क्लोजिंग आहे याच्यावरती. ह्यामधल्या इंटरनल कॅन्डल आहे, ह्यांचा काही विषय नाही एवढा. तर हा वाला एक BPR झोन आहे. आता BPR म्हणजे काय, कॉमन एरिया. तर या दोघांमध्ये कॉमन एरिया कोणता आहे, तर इथून या कॅन्डलचा हा झोन आणि या कॅन्डलचा हा झोन, एवढा पूर्ण असा हा कॉमन BPR एरिया निघतो. ठीक आहे. तर हा बघा या ठिकाणी टॅप केलेला आहे मार्केटने आणि परत वरच्या दिशेला खूप स्ट्रॉंग इम्पल्सिव्ह मुवमेंट दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे BPR झोन्स मार्क करायचे आहेत. जर तुम्ही आता या ठिकाणी जर बघायला गेलात तर कुठे BPR झोन दिसतोय का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा वाला, ही वाली एक कॅन्डल आहे. ठीक आहे. हा एफ जी. आणि जर वरून बघाल तर ही वाली कॅन्डल, आतमध्ये ही कॅन्डल, येस, नाही या ठिकाणी कुठेही जास्त गॅप नाही आहे दिसत. ऑलराईट. आता लगेच याच्या इथे जवळपास एक BPR झोन आहे बघा, हा वाला एफ जी आपण या मार्क करूयात. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा वाला एक एफ जी मी मार्क करतो. ठीक आहे. आता बघा या दोघांमधला कॉमन एरिया कोणता आहे मित्रांनो, हा वाला असा पुढे एक्सटेंड करूयात. तुम्ही बघू शकता बायसच्या अगेन्स्ट असून देखील किती स्ट्रॉंगली हा BPR एवढा मुवमेंट दिलेला आहे. आता जर तुम्ही विचार कराल ना हा मुवमेंटचा, तर हा मुवमेंट किती आहे बघा, तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल. याची मोमेंटम जवळपास या टॅपिंग पॉईंटपासून मित्रांनो 220 पिप, म्हणजे जर तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेड करताय गोल्डमध्ये तर 220 पिपचं मोमेंटम या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही BPR झोन्स मित्रांनो वर्क करत असतात. तुम्हाला हे शोधायचे आहेत. आणि तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे, बरेच लोक यार व्हिडिओ बघतायत आपले, पण होतं आहे काय की सबस्क्राईब करत नाही आहेत. तर यार जर कंटेंट आवडतो आहे ना हा मराठीमध्ये आपला, तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि जो पार्ट तुम्हाला याच्यातला आवडतो आहे ना त्याची कमेंट करा.
म्हणजे मला समजेल की लोकांना समजतंय आणि एक मोटिवेशन मिळतं की हा त्यांना चांगलं वाटतं, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये व्हिडिओ हवा आहे तर त्याची तुम्ही कमेंट करू शकता, व्हिडिओला लाईक करा आणि यामध्ये आपला चॅनल पण ग्रो व्हायला चांगली मदत होईल आणि आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला फायदा होईल. ठीक आहे, तर सबस्क्राईब अजून नसेल केलं तर तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी याचा पुढचा पार्ट लोड करतो. ठीक आहे, ऑलराईट. आता आपण गॅप इम्बॅलन्स आणि व्हॉल्यूम इम्बॅलन्स आणि ब्रेकअवे गॅप ह्या 3 गोष्टी बघणार आहे. गॅप इम्बॅलन्स ॲक्च्युली इथे थोडीशी आपण करेक्शन करूयात. ॲक्च्युली हा गॅप इम्बॅलन्स नाही आहे, हा खरं तर व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. ठीक आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. जर तुम्ही कोणी स्क्रीनशॉट काढला असेल तर हा नवीन स्क्रीनशॉट काढा. कसं असतं, बेसिकली 2 कॅन्डल आहेत ना, तर त्यांच्या बॉडीमध्ये ही बॉडी आहे क्लोजिंग आणि ही वरची खालच्या दिशेला क्लोजिंग, ह्या बॉडीमध्ये जर गॅप असेल ना तर त्याला व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणलं जातं. आणि हा जो व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे हा मोस्टली तुम्हाला FVGपेक्षा खूप स्ट्रॉंगली वर्क होत असतो. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त मोठ्या टाईम फ्रेमवर जेव्हा हा बनतो ना त्यावेळेस खूप जास्त चांगला वर्क होतो. आणि प्रत्येकच POI किंवा प्रत्येक गॅप हा तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेमवरच बघायचा असतो मित्रांनो, आणि छोट्या टाईम फ्रेम्स असतात तर तुम्हाला ॲज अ एंट्रीसाठी वर्क करत असतात. आणि जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी छोट्या टाईम फ्रेमवर शोधत बसला ना तर तुम्हाला जागोजागी हे गॅप दाखवेल आणि तुम्हाला समजणार नाही की ट्रेड कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे गॅप बघत बसायचे नाहीत. मोठ्या टाईम फ्रेमवर दिसला तर त्याला रिस्पेक्ट करता, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कोणतीही गोष्ट 100% शुअर नसते. बाकी आपल्या थिअरी आपल्यासोबत असतात, आपल्या स्ट्रॅटेजीज आपल्यासोबत असतात. जर त्या वर्क झाल्या तर मार्केट तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग कन्व्हिक्शन हे देत असते. आता हे कसं ते तुम्ही बघत आलाय, आपण लाईव्हमध्ये पण तुम्हाला काही गोष्टी करून दाखवलेत, काही चार्ट प्ले करून दाखवलेत, त्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि इथून पुढे सुद्धा ॲडव्हान्स लर्निंगमध्ये देखील सगळ्या गोष्टी कव्हर होत जातील. तर हा जो व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे त्याच्याबरोबरच आपण हा जो गॅप आहे व्हॅक्यूम किंवा गॅप इम्बॅलन्स असं म्हणतात याला. ठीक आहे, गॅप ऑर व्हॅक्यूम इम्बॅलन्स असं म्हणलं जातं. तर हे जे इम्बॅलन्स आहे, आता तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ऑब्झर्व करत असाल बरेच वेळा मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं. मग तिथे जो गॅप शिल्लक राहतो ना मित्रांनो त्याला तुम्ही गॅप इम्बॅलन्स किंवा व्हॅक्यूम इम्बॅलन्स असं म्हणू शकता. जास्तीत जास्त इंडियन मार्केटमध्ये ते वर्क होतं. ऑलराईट, आता हे व्हॉल्यूम इम्बॅलन्स जे आहे ना ते आपण थोडंसं चार्टवरती बघूयात आणि असं करू आपण बँक निफ्टीचा चार्ट निवडूयात म्हणजे आपल्याला समजेल की कशा प्रकारे हे वर्क होतं आहे. ठीक आहे, तर मी थोडंसं काय करतो, याला 1 तासामध्ये शिफ्ट करतो बॅकला. ऑलराईट, आता जी बँक निफ्टीचा चार्ट आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर थोडंसं आपण मागं जाऊयात. या ठिकाणी पण झालेलं आहे बघा, हा वाला एक गॅप इम्बॅलन्स झालेला आहे. आणि हा जर बघितलात तुम्ही ॲक्च्युली ही कॅन्डल ते ही कॅन्डल हा वाला एक गॅप इम्बॅलन्स होता, त्याला टच करून बघा या ठिकाणी मार्केट अगदी क्विकमध्ये वरच्या दिशेला ट्रॅव्हल केलेला आहे. ठीक आहे, ऑलराईट. आता या ठिकाणी मित्रांनो बघू शकतो तुम्ही हा वाला एक या ठिकाणी गॅप आहे. ठीक आहे, इम्बॅलन्स आहे आणि त्याच्यासोबत या ठिकाणी हा FVG आलेला आहे वरच्या दिशेला. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मार्केटने परत टॅपिंग करून वरच्या दिशेला गेलेलं आहे. इंडियन मार्केटला सुद्धा हे वर्क होतं चांगल्या प्रकारे. ऑलराईट, जर तुम्ही अजून बघायचं झालं तर तुम्हाला इथे बघू शकतो तुम्ही हा वाला एक गॅप इम्बॅलन्स आहे. टॅपिंग करून मार्केट ह्या झोनला परत वरच्या दिशेला गेलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता कुठे कुठे गॅप दिसत आहेत आणि हे जर बायसोबत मॅच केले ना तर खूप स्ट्रॉंग मॅच होत असतात मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हा वाला एक इथे गॅप आहे बघा, त्याला पण टॅप करून मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे. फक्त बायसच्या डिरेक्शनमध्ये आता या ठिकाणी बायस अप ट्रेंडमध्ये असतील, तुम्ही हा जर गॅप जर फिल करायला बघितलात तर ते तुम्हाला फेल करणार. ठीक आहे, पण जर मार्केटच्या डिरेक्शनमध्ये असेल तर ते तुम्हाला फेल नाही करणार. आता या ठिकाणी बघा ना हा वाला एक व्हॉल्यूम गॅप होता, मार्केट त्या ठिकाणी टॅप करून परत रिव्हर्स आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे वर्कआउट होत असते मार्केट, तुम्हाला फक्त हे बघावं लागतं. आता इथे जर बघितलं तुम्ही हा वाला एक इथे गॅप आहे. ठीक आहे, हा वाला बघू शकता तुम्ही, याला मी पुढे एक्सटेंड करतो. तर हा या ठिकाणी बघा फेल केलेला आहे. त्याचं कारण काय, तुमचे बायस या ठिकाणी चेंज झालेले आहेत. तर असं बायसच्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला हे बघता आलं पाहिजे. ठीक आहे, ऑलराईट. तर हा पण आपण गॅप बघितलेला आहे. आता आपल्याला अजून एक गॅप राहतो तो म्हणजे व्हॉल्यूम गॅप, तो पण बघायचा आहे. बेसिकली 2 कॅन्डलमध्ये जर बॉडी टू बॉडी जर काही गॅप राहिला तर त्याला व्हॉल्यूम गॅप असं म्हणलं जातं. आपण ते शोधण्याचा प्रयत्न करूया तिथे कुठे मिळतो आहे का. आणि जेव्हा कधी तो गॅप तुम्हाला दिसतो त्यानंतर देखील त्या ठिकाणी खूप चांगली मोमेंटम येऊ शकते. ठीक आहे, तर आपण थोडंसं याला शोधण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. आता हा जो गॅप आहे मित्रांनो तो सहसा बनत नाही, पण जेव्हा कधी हा गॅप होतो त्यावेळी तुम्हाला खूप स्ट्रॉंग कन्व्हिक्शन या ठिकाणी मिळत असते. आता बघा हा वाला ह्या 2 कॅन्डल आहेत, याच्यामध्ये कुठे गॅप नाही आहे मध्ये, म्हणजे गॅप इम्बॅलन्स नाही आहे. बट हे बघा तुम्ही या ठिकाणी व्हॉल्यूम इम्बॅलन्स झालं आहे. ठीक आहे, आणि हे व्हॉल्यूम इम्बॅलन्स टॅप करून मार्केट तेवढंच टॅप करून वरती दिशेने किती गेलेलं आहे बघा.
ठीक आहे. अजून जर कुठे असं एखादा एक्झाम्पल दिसलं ना तरी तुम्हाला मी ते दाखवतो. एकदम स्ट्रॉंग कन्व्हिक्शन ते वर्क होत असतं, फक्त बॉडीमध्ये असा डिफरन्स दिसला पाहिजे. आता ही बॉडी किती आणि ह्याची बॉडी कितीवर आहे बघा. तर अशा प्रकारे हे दिसत असते. आता या ठिकाणी बघा बँक निफ्टीमध्ये 1 डेमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवायचं झालं तर हा वाला व्हॉल्यूम गॅप झालेला आहे, त्या ठिकाणी देखील टच होऊन मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे. ठीक आहे. आता हे विथ बायस जर तुम्ही कराल तर तुमच्या हे अजून चांगल्या प्रकारे लक्ष देईल. ऑल राईट. तर आता बघा आपले FVG BPR झाला, व्हॉल्यूम बॅलन्स झाला, गॅप इम्बॅलन्ससुद्धा झालेला आहे. आता आपला राहिला फक्त एक म्हणजे बॅग म्हणजे ब्रेक अवे गॅप. ठीक आहे. हा जो ब्रेक अवे गॅप असतो ना मित्रांनो, तो नॉर्मली FVGचा प्रकार असतो. पण तुम्ही कधी कधी ऑब्झर्व केलं असेल मार्केट काय करतं, FVGला टॅप करतं. ठीक आहे. आता समजा या ठिकाणी एखादा FVG शिल्लक आहे, ऑलराईट, आणि तो टॅप होतो आणि मार्केट तिथून वर जातं. बट टॅप होऊन वर गेल्यानंतर समजा आता इथे टॅप झाले तर ह्या पॉईंटला, ठीक आहे, या पॉईंटला टॅप झालं, वर गेलं मार्केट आणि ऑलरेडी FVG एवढा शिल्लक होता. तर टॅपिंग कुठून झालं, इथून. तर मग हा जो राहिलेला पार्ट असतो ना आवाला इथून इथपर्यंतचा, तो सगळा असतो ब्रेक अवे गॅप. ठीक आहे. म्हणजे एवढा गॅप शिल्लक राहिला आहे तर काय होऊ शकतं, मार्केट पुन्हा एकदा त्या राहिलेल्या गॅपला फिल करायला रिटर्न येऊ शकतं. आता हे जर आपण लाईव्हमध्ये चार्टवरती पण बघूयात. 1 आवरचा चार्टला मी परत जातो गोल्डच्या आणि तुम्हाला या ठिकाणी आपण बघूयात कुठे तसा गॅप फिल झालेला आहे का बघूयात. ठीक आहे. आता बघा समजा या ठिकाणी नवीन शोधूयात आपण. ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्लिअर समजेल ते. आता या पूर्ण लेनमध्ये या पूर्ण किती FVG मिळते ते बघा. ठीक आहे. हा वाला एक FVG आहे. ठीक आहे. हा वाला एक FVG या ठिकाणी झालेला आहे. ऑलराईट. परत या ठिकाणी देखील हा FVG झालेला आहे. ठीक. आणि हा वाला देखील एक FVG या ठिकाणी झालेला आहे. तर मी जी थिअरी सांगितली पहिला किंवा तिसरा FVG फिल होऊ शकतो. तर पहिला FVG कोणता आहे, हा वाला. ठीक आहे. आणि तिसरा कोणता आहे, हा वाला. तर तुमच्यासाठी हे 2 तर संपलेच. ठीक आहे. यांना तुम्ही कन्सिडर नाही केलं तरी चालू शकतं, बट तुम्हाला पहिला आणि तिसरा कन्सिडर करायचा आहे. पण मार्क करून याला ठेवलेलं चांगलं असतं, कारण का जर आपली थिअरी या ठिकाणी कुठेही सक्सेस झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला मोमेंटम मिळू शकतो. तर आता जे मला पॉईंट सांगायचा होता तो म्हणजे आता बघा हा वाला FVG किती आहे टोटल, इथून ते इथपर्यंत आहे. ठीक आहे. तर ही थिअरी पण या ठिकाणी आपली परत एकदा रिपीट झालेली आहे की पहिला गॅप हा मार्क होऊ शकतो. आता आपण असा एखादा FVG बघूयात जो की सक्सेसफुल कम्प्लिटेड आहे. आता बघा हा वाला FVG आहे. ठीक आहे. हा वाला हा एवढा FVG आहे. तर हा या ठिकाणी टॅप होऊन मार्केट रिव्हर्स तर गेलेलं आहे, बरोबर. बट जर तुम्ही बॅग म्हणजे ब्रेकअवे गॅपचा विचार करत असाल तर मी काय म्हणलं, जो की FVG टॅप होऊन जो शिल्लक राहतो त्याला देखील मार्केट टॅप करायला येऊ शकतं. तर हा एवढा वाला शिल्लक राहिला. ऑलराईट. तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा त्याला टॅप करून मार्केट परत रिव्हर्सल एंट्री खालच्या दिशेला दिलेली आहे. ठीक आहे. तर अजून जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा हा वाला गॅप आहे, हा वाला. ठीक आहे. जर याला आपण थोडंसं झूम केलं या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल हा वाला FVG टॅप झाला आहे. ऑलराईट. आता ब्रेकअवे गॅप किती राहिला यामध्ये, तर एवढा. ठीक आहे. तर बघा तुम्ही हा देखील गॅप पुढे जाऊन परत इथून रिव्हर्सल याने दिलेला आहे. आता मित्रांनो या ठिकाणी अजून एक FVG मला दिसलेला आहे, हा वाला. ठीक आहे. हा वाला FVG आहे. तर हा वाला बघा या ठिकाणी टॅप होऊन रिव्हर्स मार्केटने मुवमेंट दिली आहे. बट या ठिकाणी जर ब्रेकअवे गॅप जर तुम्ही कन्सिडर केलात तर एवढा अजून शिल्लक आहे. ठीक आहे. तर याला जर पुढे एक्सटेंड केलात तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी देखील मार्केट येऊन आपली जी काही थिअरी आहे त्याला रिस्पेक्ट देऊन परत रिव्हर्सल खाली गेलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळे गॅप्स मित्रांनो वर्क होत असतात. फक्त तुम्हाला एक कंडिशन फॉलो करायची की तुम्हाला बायससोबत त्याला मॅच करायचं आहे. ऑलराईट. तर आता मित्रांनो हा पूर्ण कन्सेप्ट कसा मॅच करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. विचार करा, नॉर्मली तुम्ही या ठिकाणी राहताय, हे तुमचं घर आहे आणि या ठिकाणी तुमच्या मित्राचं घर आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे की मित्राच्या घरी जायचं, तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहताय तर तुम्ही एकदम असं स्ट्रेट त्याच्या घरी जाऊ शकाल का, नाही. तुम्ही काय करणार, वळणे घेत त्या ठिकाणी जाणार. मग कोणता एखादा या ठिकाणी एखादा गल्लीचा रस्ता असेल, या ठिकाणी एखादा चौक असेल, कुठे एखादं छोटंसं परत काहीतरी असेल एरिया, ते असे वळणं घेत तुम्ही त्याच्या घरापर्यंत पोचता. फायनली मार्केट पण सेम वर्क होत असतं मित्रांनो. मार्केटला समजा या पॉईंटपासून इथपर्यंत जायचं आहे ना तर त्याला आपण बायससोबत ऑलरेडी मॅच करतो. बट बायसला वळवण्याचे काम कोण करतात, हे POI किंवा हे गॅप्स करत असतात. ठीक आहे. तर हे गॅप शोधण्याचं काम
तुम्हाला आता इथून पुढे करायचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला काय टास्क करायचे, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण जेवढे व्हिडिओ कंप्लीट केलेत आतापर्यंत जवळपास 15 व्हिडिओ, त्याची पूर्ण नोट्स करा. याला चार्टवरती जास्तीत जास्त बॅकटेस्ट करा, कारण मी कितीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्ही रिअल चार्ट ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्हाला ते डोळ्यात दिसून पण तुम्ही फसू शकता. आता माझी बऱ्याच वेळा फसगत होत असते मित्रांनो. मला कधी कधी काय होतं, समजा आता या ठिकाणी मला FVG दिसतोय, बट एक मागची कॅन्डल अशी झालेली असते जी पूर्ण एवढा FVG कव्हर केलेला असतो, बट आपण या कॅन्डलकडे बघत नाही, आपण फक्त एवढा FVG बघतो. तर असे छोटे छोटे मिस्टेक होऊ शकतात. तर यासाठी तुम्हाला चार्टवरती खूप जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस करा. काही डाऊट असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बऱ्याच लोकांनी आपलं टेलिग्राम चॅनल नाही जॉईन केला आहे तर तो जॉईन करा मित्रांनो. कारण काय होतं आहे, अनफॉर्च्युनेटली इंस्टाग्राम बंद झालं आहे, त्याचं माझं बोलणं चालू आहे. नसेल तर आपण नवीन अकाउंट ओपन करू, बट तोपर्यंत तुम्ही टेलिग्राम जॉईन करून ठेवा, म्हणजे एखादी अपडेट वगैरे क्विकमध्ये द्यायची असेल तर मी देऊ शकेल. ठीक आहे. आता आपल्या चॅनलवरती बरेच लोक बघतायत व्हिडिओ, बट होतं काय की ते लोक सबस्क्राईब करत नाहीत. मी तुम्हाला अजूनही सांगेन, तर आत्ता शेवटपर्यंत जर व्हिडिओमध्ये थांबला आहे तर आत्ता तरी सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता या व्हिडिओनंतर मित्रांनो आपण काही जे बेसिक डाऊट्स आहेत मित्रांचे, की कोणाला स्टॉक मार्केटमध्ये कन्फ्युजन होतं आहे, कोणाला फॉरेक्समध्ये कन्फ्युजन होतं आहे, अजून काही लोकांचे इश्यू आहेत की कॅपिटलचा इश्यू असतो आहे नाही का, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, अशा बेसिक सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ कंप्लीट करून घेऊ. आणि यानंतर आपण ॲडव्हान्स लर्निंगमध्ये घुसूया, ज्यामध्ये एंट्री मॉड्यूल्स असतील, ICTचे बऱ्याच काही स्ट्रॅटेजी आहेत. ठीक आहे. त्या गोष्टींकडे आपण आता वळायला चालू करूया. ठीक आहे. तर इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्यात गोष्टी. आतापर्यंत जे आपलं हे 15 लेक्चर झालेत मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे SMCसाठी रिक्वायर्ड गोष्टी आहेत बेसिक ज्या सगळ्या, आणि त्यामध्ये आपण ॲडव्हान्स गोष्टी मॅच करून हा पूर्ण एक कॉम्बो आतापर्यंत आपण तयार केला आहे मित्रांनो. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे नोट डाऊन करायचे आहेत. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून डीप घुसत जातो आहे. तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आवडेल आणि चार्ट बेससोबत तुमची खूप स्ट्रॉंग जर्नी चालू होणार आहे मित्रांनो. तर नक्कीच. आणि अजून एकदा सांगेन, ज्या लोकांना काहीच ट्रेडिंग येत नाही ना तरी पण ते व्हिडिओ बघतायत, त्या लोकांनी आपलं चार्ट बेसचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करा. येत्या रविवारपर्यंत त्यामध्ये बेसिक कोर्स पूर्ण अपलोड होऊन जाईल. आणि जोपर्यंत त्याच्यावरती ऑफर चालू ना मित्रांनो, 3 रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स कंप्लीट करता येणार आहे, तोपर्यंत ती ऑफर जास्तीत जास्त ग्रॅब करून ठेवा. तुम्हाला तुमचा SMCची जर्नी स्टार्ट करण्यासाठी जे काही रिक्वायर्ड थिंग्स लागतील त्या सगळ्या त्यामध्ये इन्क्लूड करणार आहे आपण. कॅन्डलस्टिक पॅटर्नपासून त्याची सायकोलॉजी, तिथपासून पॅटर्न्स, त्या पॅटर्नला कसे SMCमध्ये मॅच करायचं, हे सगळं आपण त्या कोर्समध्ये अपलोड करणार आहे मित्रांनो. आणि त्यासोबत बऱ्याच ट्रेडर मित्रांच्या कमेंट्स व्हॉट्सअपला येत आहेत की आम्हाला SMCचं बरंच नॉलेज आहे, बट आम्हाला ॲडव्हान्समध्ये एंट्री घेण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये इश्यू होत आहेत. तर मित्रांनो त्यासाठी आपण एक लाईव्ह बेस स्टार्ट करतो आहे येत्या मंडेपासून. जर कोणी त्यासाठी इंटरेस्टेड असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला मला कनेक्ट करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची देखील लिंक देईन, व्हॉट्सअपचा नंबर. तुम्ही तिथे येऊन त्या कोर्सची देखील इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत तो जॉईन करू शकता. त्यासोबतच ज्या लोकांना SMC इंडिकेटरमध्ये वापरण्यासाठी इश्यू होतो आहे त्यांच्यासाठी देखील मी एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती प्लस अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये टाकतो आहे. हे बघा कसं असतं, इंडिकेटर कोणतेही वर्क होत नाही. ठीक आहे. बट इंडिकेटरचा अर्थच असा आहे की तुम्हाला ते फक्त इंडिकेट करतात. जर तुम्ही मार्केटमध्ये असे नेकेड चार्ट बघताय आणि तुम्हाला तिथे थोडंफार कन्फ्युजन आहे, तर तुम्ही तुमच्या नजरेपुढे जर काही इंडिकेशन्स ठेवले तर तुम्हाला ते हेल्प करतात. तर आपला जो टूल आहे तो SMCचे फक्त तुम्हाला इंडिकेशन द्यायचं काम करतो. तो तुम्हाला कोणतंही बाय करा, सेल करा, काही सांगत नाही. तो तुम्हाला प्रोबॅबिलिटी दाखवतो, तो तुम्हाला झोन्स दाखवतो मार्केटचे, आणि झोनप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डिसिजन्स घ्यायला तुम्हाला सोपं जातं. जर तुम्ही आता या ठिकाणी बघाल आणि मी जर या ठिकाणी समजा प्लॉट केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हा कुठलाही प्रकारचा तुम्हाला बाय करा, सेल करा असं काही सांगत नाही आहे. तो फक्त तुम्हाला काय सांगतोय की मार्केटचा व्ह्यू काय असू शकतो. आता नॉर्मली जर विचार केलात आपण तर बघा मार्केटमध्ये काय झालं आहे, हा एक झोन या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे. इथे कुठेतरी चेंज ऑफ कॅरेक्टर झाला असेल, मार्केट त्याचं ब्रेकअप स्ट्रक्चर खाली करत चाललेलं आहे. आणि एखादा जर या ठिकाणी एंट्रीसाठी मॉड्यूल बघतोय तर नॉर्मली तो बघा या ठिकाणी असा, जर हा ऑर्डर ब्लॉक जर तुम्ही बघितलात आणि मार्केटने तुम्हाला तुमच्या पॅटर्नमध्ये जर आला तर तुम्हाला या ठिकाणी ट्रेड भेटू शकतो. आता या ठिकाणी कंडिशन्स होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता सकाळी मी एक ॲनालिसिस केलं होतं, आपण लाईव्हमध्ये जाता ते एक बघूयात. जर ते थोडंफार सक्सेस झालं असेल तर ऑलराईट. हे बघा मी एक व्ह्यू टाकला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तुम्ही जर जॉईन केला तर चॅनल जाऊन जॉईन करा. मी सकाळी एक व्ह्यू टाकला होता की मार्केटचा व्ह्यू काय तुमचा, तर तिथे बऱ्याच लोकांचे बाय सेल असे व्ह्यू आलेले आहेत. तर बघा आता या ठिकाणी मार्केट आलेलं आहे. समजा मी हा झोन काढला होता, त्याला परत 15 मिनटामध्ये अजून झोन रिफाईन केला होता. तर हा ऑर्डर ब्लॉक आणि प्लस हा FVG,
तर सगळे एफ झोन घेऊन या ठिकाणी मार्केट येण्याची मी वाट बघत होतो. तर ऑलरेडी या ठिकाणी मार्केट आलेलं आहे. जर आता या ठिकाणी माझ्या कंडिशन्स सक्सेस झाल्या तर मी या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. तुम्ही देखील तुमचं ॲनालिसिस करू शकता. तर आपला इंडिकेटर जो आहे तो तुम्हाला फक्त झोन्स दाखवायचं काम करतो. आता याला कसं बघायचं आहे याचा व्हिडिओ मी उद्या परवापर्यंत अपलोड करून टाकेल आणि नक्कीच तुम्हाला येत्या काही दिवसात तुमचा पूर्ण स्टडी हा मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट झालेला असेल. चार्ट विषयी तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर चॅनलसोबत राहा मित्रांनो. भेटूयात पुढच्या एका अशाच खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत टेक केअर. बाय.